सुनेत्रा पवार आज बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरण्याच्या आधी अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचं घेतलं दर्शन। महापुरुषांना देखील सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिवादन। राहुरीची पोटनिवडणूकही बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न। रवींद्र चव्हाण, विखे पाटील यांनी घेतली प्राजक्त तनपुरेंची भेट। तनपुरे माघार घेऊन अक्षय कर्डिले यांना पाठिंबा देण्याची शक्यता। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बारामती निवडणुकीमधून माघार। दत्तात्रय भरणेंसोबतच्या चर्चेनंतर हाकेंचा निर्णय। काँग्रेसने एखाद्या राज्यसभा विधान परिषदेच्या जागेसाठी कुढत बसू नये। दैनिक सामनाच्या अग्रलेखामधून ठाकरे गटाचा सल्ला। तसंच विधानसभा अध्यक्षपद सोडण्यावरून नाना पटोलेंवरती टीका। माझ्यावरती टीका करणाऱ्यांचा बुरखा फाडेन, पटोलेंचा इशारा। सीडीआरवरून केले जाणारे आरोप अंजली दमानी यांनी फेटाळले। नॉनसेन्स म्हणत सुषमा अंधारेंवरती टीका। मला सीडीआर कसे मिळाले याची जरूर चौकशी करा, असं प्रति आव्हान। मुंबईच्या गोरेगावमध्ये 2 धर्मियांमध्ये तुफान राडा। 4 ते 5 लोक गंभीर जखमी, 8 जणांना अटक। तर हल्ला करणाऱ्या आरोपींच्या घरांवरती चालवला बुलडोझर। नमस्कार, मी यामिनी दळवी। आपण बघता दुपारच्या बातम्या। खरातच्या प्रकरणावरती सध्या अंजली दमानी यांची पत्रकार परिषद सुरू आहे। थेट जाऊयात। 1 तारखेला दुपारी 12च्या आसपास मला एका व्यक्तीचा मेसेज आला की मी अमुक अमुक आहे, माझ्याकडे अशोक खरातांची काही माहिती आहे, मला ती तुम्हाला द्यायची आहे। मी म्हटलं हां बोला। तर म्हणे नाही मी कॉल करू का? तर म्हटलं कॉल करा। म्हणून त्यांनी मला कॉल केला। आता खरातांची माहिती देत आहेत म्हणून मी त्यांचा कॉल ॲक्सेप्ट केला। ॲक्सेप्ट केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी तुमची नेहमी बघतो, तुमची बोलणी बघतो, तुमचे प्रेस कॉन्फरन्सेस बघतो आणि मला असं वाटतं की माझ्याकडे अशोक खरातांचा CDR आहे, तो मला तुम्हाला द्यायचा आहे। प्रश्न विचारला मी की तुम्ही कोण? तर म्हणे मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे। आणि त्यांनी मला त्याचं नाव सांगितलं, त्याच्या कंपनीचं नाव सांगितलं आणि मी दुसऱ्या नंबरवरनं तुम्हाला तो सगळा डिटेल पाठवतो हेही सांगितलं। दुसऱ्या नंबरवरनं जवळजवळ पाऊण तासानंतर म्हणजे जवळजवळ 12:49 मला एक एक्सेल शीट आलं आणि त्याच्यात खूप वर्टिकल्स होते। बरं, मग मी विचार केला की आपण आता रात्री बघू, कारण आम्ही सगळे मित्रमंडळी फिरत होतो तिथे। आणि रात्री जेव्हा मला वेळ मिळाला तेव्हा मी ते सगळं बघितलं। पहिलं चेक काय केलं तर त्याच्या कंपनीचं नाव जे सांगितलं होतं त्याच्या वेबसाईटवर गेले। त्या वेबसाईटवर खाली कसं असतं की व्हॉट्सॲप किंवा तुम्हाला संपर्क करायचा असेल तर व्हॉट्सॲप किंवा कॉल, तर मी त्या व्हॉट्सॲपवर क्लिक केलं। ते क्लिक केल्यानंतर त्याच माझ्या व्हॉट्सॲप मेसेजवर गेलं ज्याच्यातनं त्यांनी मला ते एक्सेल शीट पाठवलं होतं। हे बघितल्यानंतर पहिली खात्री पटली की हा माणूस खोटा नाही आहे। जे तो म्हणाला अमुक अमुक आहे ती सगळी माहिती खरी होती। आता हे जे माझ्याकडे आलेलं एक्सेल शीट होतं ते खरं आहे कशावरनं, म्हणून मी ते क्लॉडवर टाकलं। आता त्याच्यातलं तुम्हालाच क्लॉडवरनं, क्लॉड नावाचं एक सॉफ्टवेअर आहे जे AI सॉफ्टवेअर आहे, त्याच्यावरनं आलेलं जी माहिती आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवते। वाचून दाखवण्यापेक्षा ऐकवते। This is a CDR, call detail record report for phone number 982-230-0383. Based on my analysis, here's my assessment of its genuineness. Signs it appears to be a genuine CDR. The report contains all the hallmarks of a legitimate CDR obtained from a telecom operator. It has complete call metadata, dates, times, durations, call types, tower, cell IDs with physical addresses and आता याच्यावरनं आणि याच्यात त्याचं पूर्ण ॲनालिसिस होतं की हे जेन्युइन कशावरनं आहे। मग मला जेव्हा कळलं की हे जेन्युइन आहे, मी सकाळी दुसऱ्या दिवशी, हे रात्री मी कळलं मला, दुसऱ्या दिवशी सकाळी 7:47 मी दाते सरांकडे हे पहिलं पाठवलं
त्यांना असंही सांगितलं माझ्या मेसेजमध्ये की सर कदाचित कोणीतरी हे मुद्दाम माझ्यापर्यंत पोचवलं आहे का, कारण ती माझ्या मनात शंका होती. हे मी 2 ठिकाणी बोलून दाखवलं, एक दाते सरांच्या मेसेजमध्ये आणि दुसरं मुंबई तकचा जो अभिजित कारंडे बरोबर झालेल्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा मी म्हटलं की अमुक कसं असतं, ॲक्टिव्हिस्टना कधी कधी वापरलंही जातं. तर ही माहिती मुद्दाम माझ्याकडे दिली आहे का मला माहीत नाही, पण ही साधी माहिती आल्यानंतर त्याचं आता असेसमेंट कसं करता येतं, कारण त्या ज्या सो कॉल्ड अंधारेबाई आहेत त्या म्हणत होत्या यांच्याकडे समोरी काय 177 कॉल काय, इनकमिंग काय, आउटगोईंग काय, कसं आलं, तर तुम्हाला तेही दाखवते कसं आलं. कॉल हिस्ट्री घातल्यानंतर त्याच्यात मी टाकला हा पहिला CDR, ही कॉपी टाकल्यानंतर ही बघा, ती टाकल्यानंतर आपण कुठचाही नंबर घालायचा की या नंबरवर, आणि याचं प्रात्यक्षिकसुद्धा मी आत्ताची ही पहिला टप्पा प्रेस कॉन्फरन्स संपल्यानंतर सगळ्या इथल्या पत्रकारांना देणार आहे. आणि हे खरं मला आज संजय राऊत, सुषमा अंधारे, जयश्री खाडीलकर, शशिकांत शिंदे सगळ्यांना द्यायचं होतं. ते म्हणाले ना की यांच्याकडे आले कुठून, यांनी केलं काय, यांनी मागितलं काय, तर कोणाकडनंही मी कधी जन्मात अशा इल्लीगल गोष्टी मागत नाही, असले इल्लीगल धंदे करत नाही. आणि माझ्याकडे जी माहिती आली ती पहिली मी यंत्रणांना पाठवली, ती मी दाते सरांना पाठवली, CM जे HM सुद्धा आहेत, गृहमंत्री आहेत ते त्यांना पाठवली, आणि तेजस्वी सातपुते मॅम ज्या SITच्या हेड आहेत त्यांना पाठवली. नंतर मी ती क्लॉडवर टाकली, त्याच्यात जेवढ्यांचे फोटो होते तेवढ्यांचे नंबर, काही नंबर माझ्याकडे होते, काही नंबर मी पत्रकारांकडनं घेतले आणि ते त्याच्यावर सर्च केले. करताना प्रॉम्प्ट नावाची एक गोष्ट घालायची असते AI वर, हे ज्यांना टेक्नॉलॉजी येते ते हे सांगू शकतील. प्रॉम्प्ट म्हणजे काय, तुम्हाला त्याच्यातनं त्या सॉफ्टवेअरमधनं काय हवं आहे. तर मी समजा पहिला एक CDR टाकला आहे आणि सांगितलं की एकनाथ शिंदेंचा अमुक नंबर आहे, तो मला शोधायचा आहे. तो शोधल्याबरोबर धाड 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 त्यांची जी नंबर्स आहेत ते सगळे आपल्याला त्याच्यावर शोधता येतात. हे मी प्रात्यक्षिक आत्ता करून दाखवणार आहे, तुमच्या चॅनल्सना सगळ्यांना सांगणार आहे, त्याचा व्हिडिओ घ्या आणि तुमच्या चॅनलवर दाखवा. सगळी जेवढ्यांचे फोटो होते त्या सगळ्यांचे नंबर मी शोधले. एवढंच नाही तर मला माहिती होतं सगळ्यांवरचे माझ्यावर आरोप होतील, म्हणून सुरुवातीपासून कोणाचे शोध घेतले आणि त्याचं CDRचं जो रेकॉर्डिंग आहे ते सुद्धा मी चॅनलला देते. देवेंद्र फडणवीस एकही कॉल नाही, उदय सामंत एकही कॉल नाही, भागवत कराड, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे सरप्राइझिंगली एकही कॉल नाही, अब्दुल सत्तार का ना माहिती मी कशासाठी लढते ते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र CDR पूर्वीची चौकशी करू असं पण म्हणतात. बिलकुल झाली पाहिजे, ते देण्यासाठीच मी ठरवलेलं. काल रात्री मी चंदीगडहून आले, 1 मिनिट द्या. आता अंधारेबाई हे पण म्हणतील धमनिया 3 वेळा पाणी प्यायल्या. हो प्यायले, कारण राग मला येतो ना तेव्हा सहन होत नाही. तर त्याच्यात देवेंद्र फडणवीस काल म्हणाले की त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याच्या आधी मीच सगळी माहिती त्यांच्याकडे पाठवलेली. एवढंच नाही तर काल रात्री मी चंदीगडहून परत आले, काल सकाळी मी DGंची वेळ मागितली होती की मला आज सकाळची वेळ द्या, आणि मी त्यांना भेटल्यानंतर माध्यमांशी बोलणार होते, पण त्यांनी सांगितलं दुपारी 4 वाजता या, म्हणून मी DGंना भेटायला 4 वाजता जाणार आहे. ही सगळी माहिती आधी त्यांना देणार आहे. संताप होतो अशाने माझा. आणि यानंतर आपण थेट बारामतीमध्ये जाऊयात. सुनील तटकरे बोलतात. वेगळ्या भावना, दादांसारखं लोकोत्तर नेतृत्व आपल्यामध्ये नाही, ही प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेली एकतरीची हळुवारपणाच्या वेदना संबंध देशाने त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने अनुभवल्या. आणि गेले 2 महिने संबंध महाराष्ट्र संबंध देश या साऱ्या गोष्टीकडे एका वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी पाहतोय. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता, एक अल्प समाजामध्ये जन्माला आलेला कार्यकर्ता, स्वर्गीय वसंतदादा पाटील, बॅरिस्टर अंतुरे साहेब, विलासरावजी, सुशीलकुमार शिंदे साहेब, श्रद्धेय पवार साहेब, आणि माझ्या राजकीय आयुष्यातला अधिक काळ दादांच्या समवेत ज्या पद्धतीने गेला, हलकं फुलकं बोलत, अनेक वेळेला विनोद करत,
परखडपणाने स्पष्टपणाची आपली भूमिका मांडत प्रशासनावरची असलेली त्यांची विलक्षण पद्धतीची पकड, दुर्दैम्य राजकीय इच्छाशक्ती आणि लोकांचं अविरतपणाने सेवा करण्याचं त्यांचं व्रत आणि वसा हे माझ्या जीवनावरती कोरलेलं एक तऱ्हेचा आदर्श आहे असं म्हटलं ते काही चुकीचं ठरू शकणार नाही. अनेक वेळेला असे प्रसंग आले ज्या प्रसंगातून वाटचाल करत असतानाच आज तो आठवण करण्याचा क्षण या ठिकाणी नाही, पण आठवण एवढ्यासाठीच येते आहे की ज्या वेळेला एक देवदुर्लभ नेतृत्व आपल्यापासून जातं त्याला उद्याची वाटचाल करण्यासाठी त्यांनी दिलेली इच्छाशक्ती, त्यांनी दिलेलं प्रेम, त्यांनी टाकलेला विश्वास हा पुढच्या कालावधीमध्ये अविरतपणाने चालू ठेवणं हे आमच्या सर्वांचं कर्तव्य त्या ठिकाणी ठरू शकत असतं. म्हणून वहिनी आपले ऋण मी मगाशी व्यक्त केलेच, गेले 2 महिने आम्ही सगळेजण ऋण या ठिकाणी व्यक्त करतो आहोत. पण समर्थ महाराष्ट्र 23व्या शतकामध्ये, आता ज्या शतकामध्ये आपण वाटचाल करतो आहोत 3ऱ्या शतकातलं हे 6वं वर्ष आहे. आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे त्या धीरोदत्त पद्धतीने आपण सारा नीटनेटका संसार एका बाजूला उभा केला. बारामतीकरांना आपलंसं निर्माण करण्यामध्ये आपण त्या ठिकाणी यशस्वी झालात. ही वाटचाल नक्कीच त्या ठिकाणी होईल. सर्वच राजकीय पक्षांना मी आवाहन केलेलं आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचा जो संपर्क करण्याचा प्रयत्न आदरणीय प्रफुल्लभाईंनी केला, मी सुद्धा केला. कदाचित त्यांच्या मनात असेल नसेल तरी सुद्धा तो आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करूया. अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आपण सर्वांच्या जो संपर्क करण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्यातूनही निवडणूक जर का बिनविरोध झाली तर एका लोकजर नेतृत्वाने महाराष्ट्राची नव्हे तर देशाची सेवा करण्यासाठी ज्या कणखरतेने पावलं उचलली त्या नेत्याला विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणं म्हणजे वहिनींना बिनविरोध विधानसभेवरती निर्वाचित करणं. या भावनेतून या सर्व राजकीय पक्षांनी, वेगवेगळ्या सामाजिक संघटनेनी आणि वेगवेगळ्या व्यक्तिरेखा ज्या वेळेला निवडणूक लढवत असतात त्यांना माझी हात जोडून कळकळीची विनंती त्या ठिकाणी. पण कदाचित जर काय निवडणूक लादलीच गेली, लादली हा शब्द वापरतो मी, लादली गेलीच तर तमाम बारामतीकरांना एवढीच विनंती आहे की जसं 91ला दादा लोकसभेला निवडून आले, 91च्या अखेरीसच विधानसभेला आले, 95, 99, 4, 9, 14, 19, 24 सलग 8 निवडणुका दादा बारामती विधानसभातून निवडून आले. पण या सगळ्या निवडणुका लढत असताना नेहमी सत्तेवरती असं नव्हती असं नाही. 95ला ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक झाली त्याला राज्यामध्ये सत्तांतर झालं. 99ची निवडणूक झाली तर दादांच्यासाठी एक वेगळं आव्हान त्या कालावधीमध्ये निर्माण केलं गेलं होतं. पण त्यांचं मताधिक्य होतं. प्रत्येक निवडणुकीमध्ये चंद्र जसा अमावस्येच्या नंतर फुलं जातो आणि पौर्णिमेमध्ये रूपांतर होतं तसं दादांच्या मतांचं रूपांतर प्रत्येक निवडणुकीमध्ये चढत्या क्रमाने त्या ठिकाणी गेलं. पण उभ्या महाराष्ट्रामध्ये पादांकन करत संबंध महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी दादा पहिल्या दिवसापासून अर्ज भरण्यासाठी बारामतीला यायचे आणि उरलेले सगळे दिवस महाराष्ट्रातल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायचे. निवडणूक जर का यदा कदाचित लादलीच गेली तर बारामतीकरांना माझी हात जोडून विनंती आहे, वहिनी साहेब आपण आज अर्ज भरा आणि जशी दादा शेवटची सभा घ्यायची तसे शेवटच्या सभेलाच आपण या. खऱ्या अर्थाने बारामतीकरांना मी विनंती करतो हात जोडून, आपल्या या लोकोत्तर दिवंगत नेतृत्वाला श्रद्धांजली कशी असेल अर्ज भरल्याच्या नंतर शेवटच्या दिवशी वहिनी साहेब या ठिकाणी येतील आणि या देशातल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जितका विक्रमी मतांनी जो विजय झाला नसेल तितक्या विक्रमी मताधिकाने वहिनी निवडून आल्याच पाहिजेत. ही साथ, भावनिक साथ दादांचा सहकार्य म्हणून मी आपल्याला या निमित्ताने करू इच्छितो आहे. दादांच्या व्यक्तिरेखाचे अनेक पैलू जवळून पाहायला मिळाले आणि म्हणून आज आम्ही सर्वजण सांगतो आहोत की ती साथ वहिनी साहेब आपल्या पाठीमागे आमच्या सर्वांची निश्चितपणे राहील. कुणी काही म्हणतो आजचा क्षण त्या ठिकाणी नाहीच. हा भावनिक क्षण आहे, हृदयस्पर्शी क्षण आहे. ज्या क्षणाची आठवण मनामध्ये ठेवत उद्याच्या भविष्याची वाटचाल करायची आहे. दादांनी महाराष्ट्र घडवला, बारामती उद्याच्या भवितव्यामध्ये काय करायचे असं त्यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न साकार करण्यासाठी आपण ज्या पद्धतीने प्रयत्न करतील आयुष्य माझं असेपर्यंत आमच्या सर्वांची साथ आपल्या पाठीमागे असेल असं आज या भूमीमध्ये या ठिकाणी निमित्ताने सांगू इच्छितो. म्हणूनच या सगळ्या वाटचालीतले अनेक बाबी त्या ठिकाणी आहेत. सर्वच राजकीय पक्षांनाही सुद्धा पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करतो. आता भारतीय जनता पक्षाच्या वतीने बावनकुळे साहेब पण येणार आहेत, राज्याचे कणखर उपमुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा या ठिकाणी येणार आहेत, भुजबळ साहेब आपण या ठिकाणी आलेले आहात.
पण मी अधिक बोलणं आपल्या सर्वांची वेळ या ठिकाणी घेऊ इच्छित नाही. पण मी मगाशी जे बोललो ते पुन्हा एकदा व्यक्त करतो की निवडणूक बिनविरोध व्हावी, आणि जर काही निवडणूक बिनविरोध होणारच नसेल तर शपथ सांगतो, 52 सालापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था या देशाला दिली. आजवर देशामध्ये कुठल्याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो कोण उमेदवार विजय झाला असेल सर्वाधिक मताने, त्याच्यापेक्षा जास्त विक्रमी मताने बहिणींना निवडून आणायचं, अशा पद्धतीचा संकल्प आपण सर्वांनी मिळून करावा. हीच दादांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांनाच आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती. यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री आदरणीय भुजबळ साहेब. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांच्या नेत्या आदरणीय सुनेत्राताई, सर्व आमचे नेते मंडळी, आमचे सर्व मंत्रिमंडळातले सहकारी, आमदार, माझ्या बारामतीकर सर्व बांधवांनो, भगिनी आणि माता, निवडणूक आता तुम्ही अनेक लढलेले आहात, जिंकलेले आहात प्रचंड बहुमता. पण या निवडणुकीची पार्श्वभूमी जी आहे ती फार वेगळी आहे. अजितदादा आजही मंत्रिमंडळात त्या मंत्रालयात गेलं की असं वाटतं की अजितदादा इथून तिथून येतील किंवा ऑफिसमध्ये भेटतील. बारामतीमध्ये आज उतरल्यानंतर दादा नाहीत अशी बारामती मनाला फार अजूनही चटका लावून जाते. पण काही सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, काही दैवाच्या हातात असतात. आणि म्हणून जे आहे त्याला आपल्याला पुढे तोंड द्यायचं. ही जी निवडणूक, खरं म्हणजे निवडणूक घेण्याचा काही प्रश्न नव्हता, परंतु दादाने जी अचानक जाण्याची वेळ जी काही निवडली आणि त्याच्यामुळे ही निवडणूक, आणि आपण सगळ्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि इतर सगळ्या अनेक पक्षांनी पाठिंबा देऊन आपण सुनेत्राताईंना दादांच्याच या जागेवर निवडणुकीसाठी उभं केलंय. आपण एक लक्षात घ्या, सुनेत्राताई या केवळ बारामतीच्या आमदार म्हणून तुम्ही देणार नाही आहात, त्या राज्याच्या एक नेत्या आहेत, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनंच तुमची आमची पाहू जे आहे पुढची वाट असली पाहिजे. या निवडणुकीमध्ये पाहताच म्हणजे तुम्ही निवडून देणार 100% याच्याबद्दल माझ्या मनात जरा सुद्धा शंका नाही. पण हे मतदान करताना सुद्धा तुमच्या लक्षात हेच असलं पाहिजे की आपण राज्याच्या एका आमच्या भगिनी नेत्यांना निवडून देतो आहोत. राज्याच्या नेत्या, त्या भगिनी आहेत आमच्या. खरं म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. अनेक पक्षांनी जे आहे आपल्याला पाठिंबा दिला. 10-15 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटलो, म्हणतो काही प्रश्नच नाही, आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित निवडणूक लढवायची आहे. मी म्हटलं आपल्याला भेटलं पाहिजे आम्हाला सगळ्यांना. आपण म्हटलं जरूर भेटा. स्वतः काल सुद्धा, त्याच्या अगोदर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी एक आवाहन केलं, एक भावनिक आवाहन, की ही निवडणूकची पार्श्वभूमी वेगळी आहे आणि म्हणून ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. याच्या अगोदर सुद्धा असे काही प्रसंग महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा आले तेव्हा सगळ्यांनी अतिशय समंजसपणा दाखवलेला, आणि तोच समंजसपणा आज महाराष्ट्रातील अनेक पक्ष जे आहेत आणि नेते जे आहेत ते दाखवत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तर पाठिंबा दिलाच,
5-7 दिवसापूर्वी मी आणि दिलीप वळसे पाटील ताईजवळ बसलो होतो. त्यांनी फोन लावला शिंदेंना. ते म्हणले जरूर, काही प्रश्नच नाही, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. ताईंनी फोन लावला रामदास आठवले. ते म्हणाले मी येण्याचा प्रयत्न करतो आहे. जानकर साहेबांना फोन लावला, म्हणे मी येण्याचा प्रयत्न करतो आहे. उद्धवजी ठाकरेंना फोन लावला. ते प्रश्नच नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे. एवढंच नाही, ताई म्हणाला की भुजबळ आणि दिलीप तुमच्याकडे येतील. निरोपाला कशाला, ते बरोबर दिसत नाही. आम्ही मनापासून तुमच्या बरोबरच आहोत ना. बाकी कधी पण तुम्ही या, पण या कामासाठी येणं काही आवश्यक नाही. आम्ही पूर्णपणे तुमच्या बरोबर आहोत. आणि पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सुप्रियाताईने तर अगोदरच जाहीर करून टाकलं की आम्ही उमेदवार उभा करणार नाही. आणि मग ताईंकडूनच आम्ही निघालो. मी आणि दिलीप आणि पवार साहेबांकडे गेलो. सुप्रियाची आई तिथंच होत्याच. सांगितलं की असं. त्यामुळे कुठे प्रश्न येतो. आम्ही सगळ्यात अगोदर आम्हीच जाहीर केलेलं आहे की आमचा उमेदवार असणार नाही आणि आमचा पाठिंबा असणार. बऱ्याच वेळ बोलत होते. त्यांचं पण म्हटलं तुमचं मतदान आहे. हो म्हणाले, आहे आमचं मतदान, येण्याचा प्रयत्न नक्की आपण करणार. पूर्णपणे त्यांचे सुद्धा आशीर्वाद आहे. जे खरं आहे ते खरं आहे. ताईंनी खूप प्रयत्न केले खरगेंना फोन लावायचा. काँग्रेसचे अध्यक्ष कुठे ते विमानात होते, कुठे काय होते. आणि मग जे काही मला कळलं की जयराम रमेश यांचे नेते, त्यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही वरिष्ठांबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, कुणाच्या विरुद्ध जे आहे वाईट बोलायचं काहीच कारण नाही. अजूनही आपण सगळ्यांना विनंती करणार आहोत की या निवडणुकीची पार्श्वभूमी पहा आणि ती लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी जे आहे बिनविरोध ताईंची ही निवडणूक पार पाडली पाहिजे. माझी खात्री आहे राजकारणी ही सुद्धा शेवटी माणसं आहेत. त्यांना सुद्धा मन आहे, त्यांना सुद्धा भावना आहे. त्या भावनेलाच मी हात घालतोय आणि सांगतोय की निवडणुकीचा जो आहे ही निवडणूक आताच संपली पाहिजे, निवडणुकीच्या दिवसाच्या अगोदरच, आणि ताईचा विजय झाला पाहिजे. त्यासाठी जे आहे सगळ्यांनी बिनविरोध निवडणूक. एक आनंददायी वातावरण आहे. वातावरण दुःखद आहे, पण त्यामध्ये सुद्धा आपण एक चांगलं पाऊल उचलतो याचा आनंद सगळ्यांना होणार आहे. मी अधिक काही बोलणार नाही आणि म्हणूनच सांगितलं, कुणाच्याही कृपया फार विरोधात बोलण्याचं काही कारण नाही. विरोधात बॅनर लावू नका, पोस्टर लावू नका. मुंबईच्या गोरेगाव पूर्व इथल्या संतोषनगर परिसरामध्ये काल संध्याकाळच्या वेळेला 2 गटामध्ये तुफान राडा झाला होता आणि आता याच प्रकरणामध्ये मोठी कारवाई होती आहे. ज्या लोकांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला केला त्यांच्या घरावर महानगरपालिका सध्या कारवाई करतेय. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हल्लेखोरांच्या अनधिकृत घरांवरती सध्या कारवाई केली जाते. इथे बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसून आले. दिंडोशी संतोषनगर या परिसरामध्ये रस्ता बंद करून ज्या ठिकाणी शोभायात्रेवरती काल संध्याकाळी हल्ला करण्यात आला होता त्याच ठिकाणी हिंदू समाज सामूहिक हनुमान चालीसा पठण करत आहे. दरम्यान संध्याकाळी याच ठिकाणी किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीमध्ये हनुमान चालीसेचं पठण केलं जाणार आहे. आप सभी लोगों से निवेदन करता हूँ, कुछ मत करें, केवल खड़े रहिए. कब तक भागोगे?
तर गोरेगावच्या संतोष नगर परिसरामधली ही दृश्य आपण बघतोय. मुंबई मनपाच्या माध्यमातून हल्लेखोरांच्या घरांवरती आता बुलडोझर फिरवण्यात आलाय. पालिकेवरून सध्या इकडे जेसीबीची कार्यवाही सुरू आहे. आमची काल रात्री आम्ही मागणी केली होती ॲडिशनल सीपी जवळ आणि इकडचे डीसीपी जे आहे त्यांच्याजवळ. तो मागणीच्या एक मागणी आता आमची पूर्ण केली आहे. तरी पण आम्ही बघणार काय म्हणजे दाखवण्यासाठी जर कार्यवाही केली असेल तर परत आम्ही आंदोलन करू आणि परत रस्त्यावर उतरू. वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत. वेदांत, मोठ्या संख्येने इथे आजही जमाव जमलेला दिसतो आहे. काय नेमकी तिथली परिस्थिती आहे सध्याची? काल ज्या प्रकारे गोंधळ झाला त्यानंतर आज आपण बघतोय की तोडक कारवाई केली जाते. बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांनी तशा प्रकारची तक्रार मुंबई महापालिकेकडे केली होती की ज्यांनी काल हल्ला हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे की शोभायात्रेवर केला ते अनधिकृतपणे इथे राहत होते आणि अनधिकृतपणे राहत असताना त्यांच्यावर तोडक कारवाई मुंबई महापालिकेने करावी अशा प्रकारची मागणी हिंदुत्ववादी संघटनेने केली होती. आणि त्यानंतर ही तोडक कारवाई करताना आपण बघतोय आणि त्यामध्येच रास्ता रोको सुद्धा या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांनी केलेलं आहे. आणि सामूहिक हनुमान चालीसा पठण इथे बजरंग दल असतील किंवा विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं करताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळे रस्ता इथे रोखून धरलेला आहे. सकाळपासूनच एक प्रकारे शांततापूर्ण तणावाचं वातावरण इथे आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि त्यानंतर आता ही तोडक कारवाई पोलीस बंदोबस्त होत आहे आणि या सगळ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ही तोडक कारवाई करत असताना दुसरीकडे रास्ता रोको हिंदुत्ववादी संघटनेने केलं आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे वेदांत, आपण तिथली दृश्य दाखवूया. मोठ्या संख्येने इथे हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि स्थानिकही जमलेत. हनुमान चालिसेचे देखील पठण केलं जाते. पुढची बातमी बघूयात. प्राजक्त तनपुरे भाजपच्या नेत्यांना भेटताच पवारांच्या राष्ट्रवादीनं एक महत्त्वाची बैठक घेतली आहे. शशिकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे या दोघांची मुंबईमध्ये ही बैठक झाली आहे. प्राजक्त तनपुरे यांच्याऐवजी या पोटनिवडणुकीमध्ये दुसरा उमेदवार द्यावा का या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्राजक्त तनपुरे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ही निवडणूक लढवण्याचा विचार करत होते. मात्र रवींद्र चव्हाण आणि विखे पाटील यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यामुळे तनपुरेंनी तलवार म्यान केली आहे का असा एक प्रश्न पडलेला आहे. निवडणूक लढवणं न लढवण्याचा निर्णय कार्यकर्त्यांशी बोलून घेऊ असं विधान किंवा अशी माहिती तनपुरेंनी दिलेली आहे. आज बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार अर्ज दाखल करतील त्याआधी मेळावा होतोय. थेट जाऊयात. नेतृत्व या महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रदान करण्याचं काम केलं. मी शिंदे साहेबांचं स्वागत करतो, त्यांना धन्यवादही देतो की आपण थेट इथे बारामतीला आपण पोहोचले. आणि मी म्हणून अधिक मी काय बोलणार नाही, फक्त एवढंच म्हणेल की दादाच्या या नेतृत्वामध्ये जे आपण काम करत आलो, आज ते शिंदे साहेब बसलेले आहेत. देवेंद्रजी आणि शिंदे साहेब आणि दादांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला नेतृत्व प्रदान केलं, त्यामुळे आज परत या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार आपण स्थापन करू शकलो. त्यामध्ये सिंहाचा वाटा आमच्या शिंदे साहेबांना सुद्धा आहे, त्यांचा आहे, ही आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागणार. म्हणून मित्रांनो, आज आता वेळ अधिक मी न घेता मी आपल्या सर्वांना परत हीच विनंती करू इच्छितो की आपल्याला येणाऱ्या या निवडणुकीमध्ये बिनविरोध झाला तर उत्तम, नाहीतर आपल्या सगळ्यांना आपल्या घरची ही निवडणूक, आपली स्वतःची निवडणूक, आपली जबाबदारी आहे म्हणून विक्रमी मतानं आमच्या वहिनी साहेबांना आपण निवडून द्यावं
हीच मी आपल्या सगळ्यांना कडकडीची विनंती करतो. आपल्या सर्वांचा धन्यवाद करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद. आज या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने या राज्याचे 2 कार्यक्षम उपमुख्यमंत्री एकाच मंचावर या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आपलं बारामती नगरीमध्ये अत्यंत मनापासून आम्ही स्वागत करतो आहे. दरम्यान आपण सुरुवातीलाच विविध संघटनांनी, संस्थांनी, समाजांनी पाठिंबा दिलेला होता, तो जाहीर केलेला आहे. आणखी काही समाजांचा, संस्थांचा, धर्मांचा पाठिंबा आलेला आहे, तो या ठिकाणी मी जाहीर करतोय आणि मग आपण पुढच्या मनोगताकडे जाणार आहोत. या ठिकाणी जैन समाजाच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पंजाबी सिंधी समाज, आपले देखील खूप खूप धन्यवाद. अखिल भारतीय टकारी समाज संघ, आपले धन्यवाद. बौद्ध युवक संघटना बारामती, आपले धन्यवाद. नाभिक समाज संघटना, आपले खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर होलार समाज संघ, या सर्व समाज बांधवांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात की ज्यांनी परिस्थितीचं भान राखलेलं आहे आणि आदरणीय वहिनींसमवेत विक्रमी मताधिक्याने हा निकाल नोंदवण्याचा निश्चय केलेला आहे. आपण थेट जाऊया. त्याचबरोबर बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य, मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा, या सगळ्यांच्या वतीने देखील पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे. आपले खूप खूप धन्यवाद. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करतील. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री. बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री आमच्या ताई सुनेत्राताई यांचा आज उमेदवारी अर्ज आपण भरतो आहोत. सर्वप्रथम मी आमचे सहकारी दिवंगत स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो. खरं म्हणजे ही पोटनिवडणूक आपल्याला दुर्दैवाने लढवावी लागते आहे. अजितदादांच्या आकस्मिक दुःखद दुर्घटनेनंतर संपूर्ण राज्य शोकसागरात बुडालं हे आपण सगळ्यांनी पाहिलं. अजितदादांनी केलेलं काम बारामतीत असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, अनेक विभागाचा खात्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली. अर्थ खात्याची देखील उत्तम प्रकारे जबाबदारी त्यांनी सांभाळली आणि म्हणून लोकाभिमुख असं नेतृत्व, एक उत्तम प्रशासक म्हणून, उत्तम संघटक म्हणून त्यांनी काम केलं. आम्ही एकत्र काम केलं अनेक वर्ष आणि मुख्यमंत्री असताना अतिशय मोठी जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही करण्याचा निर्णय घेतला. आवाका मोठा होता, व्याप्ती मोठी होती आणि त्याला लागणारा वार्षिक खर्चही फार मोठा होता. परंतु अशा परिस्थितीमध्ये देवेंद्रजी, मी आणि अजितदादांनी ठरवलं आणि अजितदादांनी देखील कुठलंही ताळमेळ घडी विस्कटू न देता अतिशय उत्तमपणे एवढी मोठी योजना जी त्या काळामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस उत्तम असं अर्थ तज्ज्ञ म्हणेन मी, उत्तम अर्थ खात्याची नाळ आणि जाण असलेला नेता म्हणून मी अजितदादांना त्यावेळेस पाहिलं आणि अजितदादांचं काम आपल्याला मला सांगण्याची आवश्यकता नाही. अतिशय वेळेवर, चोखपणे, सडेतोडपणा, स्पष्टवक्तेपणा त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून आपण पाहिलेला आहे आणि तेवढाच परखडपणा, स्पष्टपणा असताना देखील तेवढाच प्रेमळ स्वभाव देखील आपण पाहिला.
आणि म्हणून त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली, वस्तुस्थिती आहे. परंतु सुनेत्राताईंनी देखील उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे स्वीकारली आणि आता एक कर्तव्य म्हणून, एक जबाबदारी म्हणून आपल्याला पार पाडली पाहिजे याचं भान त्यांनी ठेवलं. खरं म्हणजे मी अगोदर देखील म्हणालो होतो की सांत्वन करणं सोपं असतं, परंतु दुःख पचवणं कठीण असतं. आणि मला परिवारावर आलेलं संकट जे आहेत, सुनेत्राताई आहेत, पार्थ आहे, जय आहे, त्यांचं सर्व परिवार आहे. आपण आता सगळे परिवारातले आहोत आणि म्हणून परिवारातले सगळे इथं आपण एकत्र आलेलो आहोत, समोर बसलेला आहात. हे अजितदादांवर आणि सुनेत्रा वहिनींवर असलेलं प्रेम या ठिकाणी आजही आपण दाखवलंय. आणि या राज्याचा गाडा चालवताना या ठिकाणी देवेंद्रजी, मी आणि सुनेत्रा वहिनी आज अतिशय जबाबदारीने राज्याला आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. एवढं सगळं योजना सुरू असताना देखील या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा देखील निर्णय आपण घेतला. सुनेत्राताई अतिशय उत्तमपणे काम सांभाळतायत, जबाबदारी सांभाळतायत आणि यामागे अजितदादांचा आशीर्वाद नक्कीच आहे. आणि म्हणून महायुती म्हणून ही निवडणूक आपण लढवतोय. आपली जबाबदारी आहे साऱ्यांची. या भागामध्ये जे काम अजितदादांनी उभं केलं हे याच्या साक्षीदार सुनेत्राताई आहेत. आणि म्हणून या भागातली जनता आज महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्राताईंच्या पाठीशी आहेत. अनेक संघटनांनी पाठिंबाही दिला आहे, अनेक लोकांनी समर्थन दिलं आहे आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी देखील आमची सगळ्यांची इच्छा होती. मी देखील म्हणालो की या राज्याची एक परंपरा आहे की अशा प्रकारची दुःखद घटना झाली, दुर्दैवी घटना घडली, विद्यमान आमदार सदस्य जेव्हा आपल्यातून जातो त्यावेळेस ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा प्रकारची एक परंपरा, प्रथा आहे. ती सगळ्यांनी पाळली पाहिजे असं आपल्या सगळ्यांची भावना आहे. आणि म्हणून इतरही जे पक्ष आहेत त्यांनाही माझं आव्हान आहे, अपील आहे, विनंती आहे की आपली प्रथा परंपरा आपण कायम राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. पण मी एवढंच सांगतो, जे काम अजितदादांनी या भागात केलेलं आहे, निवडणूक झाली तर त्याची कामाची पोचपावती सुनेत्राताईंच्या अतिशय भव्य दिव्य अशा विजयाच्या मध्ये रूपांतरित झाल्याशिवाय राहणार नाही. त्याची पोचपावती या निवडणुकीमध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सुनेत्राताईंना मनापासून मी अशा प्रसंगामध्ये काही शुभेच्छा द्यायच्या, काय द्यायचं, परंतु शेवटी आपण आता घेतलेलं आहे अंगावर, आता घेतलेली आहे जबाबदारी, ती पार पाडणं गरजेचं आहे. लाखो कार्यकर्ते जे आहेत आपल्यावर विसंबून आहेत, त्यांच्या भावना आहेत, या भागाचा विकास आहे, आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणि दादांनी जे जे योजलं होतं, अजितदादांचं आपण पाहिलं की सकाळी लवकर उठून ते कामाला सुरुवात करायची. मी उशिरापर्यंत, पहाटेपर्यंत काम करायचो, देवेंद्रजी करायचे, अशा तिघाही आम्ही या ठिकाणी काम करत होतो. आणि अजितदादा सकाळी बिनचूकपणे वेळेवर त्या ठिकाणी पोहोचले की अधिकाऱ्यांची देखील तारांबळ उडायची. अशा प्रकारचा अतिशय स्पष्ट वक्तेपणा आणि वेळेचं भान ठेवणारा नेता आणि अतिशय जे स्पष्टपणे जे आहे ते आहे, नाही ते नाही असं म्हणण्याचं धाडस करणारा नेतृत्व अजितदादांच्या रूपाने आम्ही पाहिलेलं आहे. त्यांच्या अनेक आपण पैलू पाहिलेले आहेत, अनेक कामांची पद्धत आपण पाहिलेली आहे. छोट्या छोट्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देण्याचं काम आपण पाहिलंय. एखाद्या वास्तूचं उद्घाटन असेल, कोर्टाचं उद्घाटन, चीफ जस्टिस आले असतील, कुणी आले असतील, परंतु तिथं थोडं जरी काय कुठं एक कलर निघाला असेल, कुठे खिळा असेल, कुठे वायर लोंबकळत असेल, अजितदादा मुद्दाहून ते निदर्शनास आणून द्यायचे. कारण ते म्हणायचे क्वालिटीला महत्व द्या. आपण पैसे खर्च करतोय तो लोकांच्या सदुपयोगी उपयोगात आला पाहिजे, लोकांच्या कामी आला पाहिजे.
अशा प्रकारची भावना त्यांनी नेहमीच या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि म्हणून अजितदादांनी जे जवळपास किती 11 अर्थसंकल्प मांडण्याचा त्यांनी जी काही जबाबदारी पार पाडली, महाराष्ट्राला पुढे नेण्याचं, महाराष्ट्राची जी प्रगती झाली त्याच्यामध्ये अजितदादांचा देखील सिंहाचा वाटा आहे. शेवटी काम करणारा कार्यकर्ता, काम करणारा माणूस, सर्वसामान्य लोकांच्या दुःखामध्ये आपलं दुःख पाहणारा माणूस, या राज्याला पुढे नेणारा, या राज्याच्या प्रगतीमध्ये मोठा सहभाग असलेला आणि अतिशय म्हणजे ते जर राजकारणी झाले नसते तर उत्तम ते इंजिनियर झाले असते. कारण एवढं बारीक लक्ष त्यांचं प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक याच्यावर असायचं आणि अगदी सडेतोडपणे आपले मुद्दे मांडून मोकळे व्हायचे. आणि म्हणूनच त्यांचा स्पष्ट वक्तेपणा आज सगळ्या महाराष्ट्राला भावलेला आहे. आणि म्हणून दादा हे नाव सगळ्यांच्या तोंडी आजही आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी त्यांच्या कामाची पोचपावती आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. या निवडणुकीमध्ये मगाशी मी म्हणालो आणि सुनेत्रा वहिनी देखील या ठिकाणी आपण दुःख सहन करून ही सगळी जबाबदारी आपण अंगावर घेतलेली आहे आणि आपण समर्थपणे ते पेलताय. अगदी सुरुवातीपासूनच आपण पाहिलं की प्रत्येक कार्यक्रमाला आपण हजेरी लावताय. आपली जबाबदारी ओळखून या. बावनकुळे साहेब या. तुमच्यासाठीच मी थोडं वाढवत होतो आणि म्हणून मी आज आपल्या महायुतीच्या उमेदवार सुनेता वहिनींना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये गाफील राहता कामा नये. बिनविरोध झाली तर काहीच प्रॉब्लेम नाही. निवडणूक लढायची असेल तर आपण जिंकणारच आहोत, त्याच्यात कुठलाही दुमत नाही. परंतु कुणी गाफील राहू नका. निवडणूक ही निवडणुकीसारखीच आपल्याला लढवायची आहे. सगळ्यांनी दिवस रात्र मेहनत करून आतापर्यंतच्या इतिहासातले सगळे रेकॉर्ड मोडून टाकायचे आहेत. सगळे विक्रम आपण मोडायचे आहेत. हीच विनंती आपल्याला मी करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय शिंदे साहेब. खरं तर मी व्यासपीठाची दिलगिरी व्यक्त करतो. आदरणीय शिंदे साहेबांच्या मनोगतानंतर आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, आदरणीय बावनकुळे साहेब या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. आज आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या मनात ज्यांच्याबद्दल अत्यंत आदरभाव आणि खरं तर एक मोठा आत्मसन्मान ज्यांच्याबद्दल आहे, अशा आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारजी यांचा अर्ज भरण्याच्या या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री आणि आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे अध्यक्ष माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या पक्षाचे कार्याध्यक्ष माननीय प्रफुल्लभाई पटेलजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील तटकरेजी, मंत्रिमंडळातील सर्व वरिष्ठ मंत्रीगण माननीय छगन भुजबळजी, हसन मुश्रीफजी, दिलीप वळसे पाटीलजी, दत्ता मामा भरणेजी, मकरंदबा पाटीलजी, नरहरी झिरवळजी, बाबासाहेब पाटीलजी, आदित्य तटकरेजी, अण्णाजी बनसोडे, इंद्रजीत नाईक, माणिकरावजी कोकाटे, अनिलजी पाटील, संजयजी बनसोडे, बिरधवजी जगदाळे, या व्यासपीठावर अनेक मान्यवर आहे ज्यांचे मी नाव घेऊ शकलो नाही, त्याबद्दल त्यांची क्षमा मागतो. समोरही अनेक मान्यवर बसलेले आहे ज्यांची नाव घेऊ शकलो नाही. खरं तर मी तुमची सर्वांची क्षमा मागतो. आदरणीय सुनेत्राताईची क्षमा मागतो की मी नागपूरहून येता येता थोडा उशीर झाला आणि त्यामुळे शिंदे साहेबांच्या आधी मी पोहोचू शकलो नाही, त्यांचीही क्षमा मागतो. खरं तर
या मंचावर उपस्थित अनेक मान्यवर आणि खरं तर आपल्या या आजच्या या ठिकाणी खरं तर ऐतिहासिकच दिवस आहे की आज आमच्या सर्वांच्या आवडत्या ताई सुनेत्राताई आपला उमेदवारी अर्ज सादर करताय. महायुतीच्या नेत्या म्हणून आज त्यांचा आपण उमेदवारी अर्ज भरणार आहोत. खरं तर आज आपल्या सर्वांच्या हृदयावर ज्यांनी राज्य केलं असे महाराष्ट्राचे लोकनेते आणि विकास पुरुष ज्यांच्या शब्दाला राज्याच्या राजकारणामध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंत वजन होतं आणि आपल्या सर्वांच्या मित्रत्वाची भावना ज्यांच्याबद्दल होती असे राज्याचे पूर्व उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांच्या परिवाराचे घटक असलेले अजितदादा आज आपल्यात नाही आहे. मी त्यांच्या स्मृतीला वंदन करतो. खरं तर या ठिकाणी आजचा क्षण फार भावनिक आहे. आपल्या सर्वांच्या मनात एकच भावना आहे आणि स्वर्गीय अजितदादाची आठवण आजही आपल्या कुणाच्या मनातून जात नाहीये. पावला पावली अजितदादाची आठवण महाराष्ट्राच्या गडचिरोलीत गेलं तर गडचिरोलीत येतं, अमरावतीत गेलं तर अमरावतीमध्ये येतं. या महाराष्ट्राचा असा कुठला कानाकोपरा नाहीये ज्या ठिकाणी अजितदादा आपल्या सर्वांच्या या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी खरं तर ज्या बारामतीशी प्रत्येक परिवाराशी प्रत्येक युवकांशी या ठिकाणी बसलेल्या या बारामतीकरांच्या प्रत्येक जीवनाच्या निगडीमध्ये खरं तर अजितदादाचं घट्ट नातं या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि खरं तर ही सर्व पोकळी कधीच या महाराष्ट्राच्या इतिहासातनं निघून या ठिकाणी भरल्या जाणार नाही असं नेतृत्व आपल्यातून आज या ठिकाणी निघून गेलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तीने आयुष्यभर बारामतीच्या जनतेकरता शेतकऱ्यासाठी तरुणासाठी आणि विकासाकरता झोकून दिलं अशा अजितदादांच्या अनुपस्थितीमध्ये आपण हा फॉर्म भरतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.